तर आज आपण ज्वारीचा डोसा करणार आहोत. किती कुरकुरीत होतो बघा. तर डोसा करण्यासाठी मी अगदी छोटी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. किती पातळ असं मी केलेलं आहे हे मिश्रण आणि त्याला 10 मिनिटं झाकून ठेवलं. 10 मिनिटानंतर मी त्यात एक बारीक चिरलेला कांदा, थोडासा फ्लावर टाकला मी, मला आवडतो म्हणून, आणि त्यात कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरं टाकलं, हिरवी मिरची टाकली आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर तवा सेट करून घेतला मी थोडं तेल लावून आणि याप्रमाणे ते मिश्रण पसरवून घेतलं तव्यावर आणि मध्यम आचेवर चांगला कुरकुरीत असा होईपर्यंत हा डोसा मी चांगला बेक करून घेतला. बघा किती छान असा कुरकुरीत आपला हा डोसा झालेला आहे आणि मुलं जरी भाकरी खात नसतील मात्र हा डोसा नक्की खाणार. चटणीबरोबर सर्व्ह करा.